इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत. त्याप्रमाणे आपण व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये शब्दांच्या जाती, त्यानंतर टेन्सेस, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदे. आता आपण बघणार आहोत क्रियापदाची रूपे. त्याचे ऑलरेडी 5 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आता हा आहे 6वा व्हिडिओ. त्यामध्ये आपण बघूया भाग 5 मध्ये एस रिलेटेड म्हणजे एस क्रियापदापासून सुरू झालेले अल्फाबेटपासून सुरू झालेले थोडे शब्द राहिले होते, ते आता इथे 6 मध्ये ॲड केलेले आहेत. आता बघू. एसचेच कंटिन्यूइंग आहे. नंतर आहे शेव, SHAVE. शेव मीन्स दाढी करणे. दाढी करणे त्याचं V1 होतं शेव, V2 होतं शेवड, V3 होतं शेवड अँड V4 होतं शेविंग. त्यानंतर नेक्स्ट आहे शाऊट. शाऊट मीन्स ओरडणे. शाऊट मीन्स ओरडणे. त्याचं V1 आहे शाऊट, V2 होतं शाउटेड, V3 होतं शाउटेड अँड V4 होतं शाउटिंग. त्यानंतर आहे साईन. साईन मीन्स हस्ताक्षर करणे, सही. त्याचं V1 होतं साईन, V2 होतं साईन, V3 होतं साईन अँड V4 होतं सायनिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्व. सॉल्व मीन्स प्रश्न सोडवणे, कोडे सोडवणे. त्याचं V1 होतं सॉल्व, V2 होतं सॉल्व, V3 होतं सॉल्ट अँड V4 होतं सॉल्विंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सो. सो मीन्स पेरणे. त्याचं V1 होतं सो, V2 होतं सोड, V3 होतं सोड अँड V4 होतं सोविंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेअर. स्पेअर मीन्स जादा शिल्लकी असणे. त्याचं V1 होतं स्पेअर, V2 होतं स्पेअर्ड, V3 होतं स्पेअर्ड अँड V4 होतं स्पेअरिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेंड. स्पेंड मीन्स खर्च करणे. त्याचं V1 होतं स्पेंड, V2 होतं स्पेंड, V3 होतं स्पेंड अँड V4 होतं स्पेंडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप. स्टेप मीन्स सुरीने भोकसणे. त्याचं V1 होतं स्टेप, V2 होतं स्टेप्ड, V3 होतं स्टेप्ड अँड V4 होतं स्टेपिंग. इथे लक्षात ठेवा स्टेपमध्ये शेवटच्या अक्षराच्या पूर्वी स्वर आलेला आहे ए, म्हणून शेवटचं अक्षर डबल झालेलं आहे, म्हणून STABBED असं आलेलं आहे. V2 V3 स्टेप्ड झालेलं आहे आणि लास्टला स्टॅबिंग. V4ला पण डबल बी नंतर ING आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेअर. स्टेअर मीन्स एकटक पाहणे. त्याचं V1 होतं स्टेअर, V2 होतं स्टेअर्ड, V3 होतं स्टेअर्ड अँड V4 होतं स्टेअरिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्ट. स्टार्ट मीन्स सुरुवात करणे. त्याचं V1 होतं स्टार्ट, V2 होतं स्टार्टेड, V3 होतं स्टार्टेड अँड V4 होतं स्टार्टिंग. त्यानंतर स्टेट. स्टेट मीन्स कथन करणे. त्याचं V1 होतं स्टेट, V2 होतं स्टेट, V3 होतं स्टेट अँड V4 होतं स्टेटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टे. स्टे मीन्स राहणे. त्याचं V1 होतं स्टे, V2 होतं स्टेट, V3 होतं स्टेट अँड V4 होतं स्टेईंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टिक. स्टिक मीन्स चिकटवणे, चिकटणे. त्याचं V1 होतं स्टिक, V2 होतं स्टिक्ड, V3 होतं स्टिक्ड अँड V4 होतं स्टिकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टिच. स्टिच मीन्स शिवणे. त्याचं V1 होतं स्टिच, V2 होतं स्टिच्ड, V3 होतं स्टिच अँड V4 होतं स्टिचिंग. त्यानंतर आहे स्टॉप. स्टॉप मीन्स थांबणे. त्याचं V1 होतं स्टॉप, V2 होतं स्टॉप्ड, V3 होतं स्टॉप्ड अँड V4 होतं स्टॉपिंग. इथे पण डबल ओ नंतर डबल पी आलेला आहे, कारण शेवटच्या अक्षरा पीच्या अगोदर स्वर आलेला आहे, म्हणून शेवटचं अक्षर डबल झालेलं आहे आणि त्याला ED लावलेलं आहे. ING पण सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टडी. अभ्यास करणे. त्याचं V1 होतं स्टडी, V2 होतं स्टडीड, V3 होतं स्टडीड अँड V4 होतं स्टडिंग. इथे Y काढून IED लावलेला आहे V2 V3ला आणि V4ला Y ठेवून ING लावलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सबमिट. सबमिट्स मीन्स सादर करणे. त्याचं V1 आहे सबमिट, V2 होतं सबमिटेड, V3 होतं सबमिटेड अँड V4 होतं सबमिटिंग. इथे पण ते झालेलं आहे. शेवटचं अक्षर T आहे, त्याच्या अगोदर स्वर आहे म्हणून ते डबल T आलेलं आहे
आणि ईडी लावलेला आहे V2 V3ला आणि V4ला ING लावलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सबस्क्राईब. सबस्क्राईब मीन्स सदस्य करणे. त्याचं V1 आहे सबस्क्राईब, V2 आहे सबस्क्राईब्ड, V3 आहे सबस्क्राईब्ड अँड V4 आहे सबस्क्रायबिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सक्सीड. सक्सीड मीन्स यशस्वी होणे. त्याचं V1 आहे सक्सीड, V2 आहे सक्सीडेड, V3 होतं सक्सीडेड अँड V4 होतं सक्सीडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सफर. सफर मीन्स भोगणे, त्रास सहन करणे. त्याचं V1 होतं सफर, V2 होतं सफर्ड, V3 होतं सफर्ड अँड V4 होतं सफरिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सजेस्ट. सजेस्ट मीन्स सुचविणे. त्याचं V1 होतं सजेस्ट, V2 होतं सजेस्टेड, V3 होतं सजेस्टेड अँड V4 होतं सजेस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सप्लाय. सप्लाय मीन्स पुरवठा करणे, वीज पुरवठा करणे. त्याचं V1 होतं सप्लाय, V2 होतं सप्लाइड, V3 होतं सप्लाइड अँड V4 होतं सप्लाइंग. इथे पण Y काढून IED लावलेला आहे V2 V3ला आणि V4ला Y ठेवूनच ING लावलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सपोर्ट. सपोर्ट मीन्स पाठिंबा देणे, आधार देणे. त्याचं V1 आहे सपोर्ट, V2 होतं सपोर्टेड, V3 होतं सपोर्टेड अँड V4 होतं सपोर्टिंग. त्यानंतर आहे सपोज. सपोज मीन्स कल्पना करणे. त्याचं V1 होतं सपोज, V2 होतं सपोज्ड, V3 होतं सपोज्ड अँड V4 होतं सपोजिंग. इथे ई काढून ING लावलेलं आहे, लक्ष ठेवा V4ला. त्याच्यानंतर आहे सरप्राईज. सरप्राईजमध्ये पण तसंच होतं. सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित होणे. त्याचं V1 होतं सरप्राईज, V2 होतं सरप्राईज्ड, V3 होतं सरप्राईज्ड अँड V4 होतं सरप्रायझिंग. इथे पण ई काढून ING लावलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सरेंडर. सरेंडर मीन्स शरण येणे, समर्पण करणे. त्याचं V1 होतं सरेंडर, V2 होतं सरेंडर्ड, V3 होतं सरेंडर्ड अँड V4 होतं सरेंडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्वे. सर्वे मीन्स सर्वेक्षण करणे. त्याचं V1 होतं सर्वे, V2 होतं सर्वेट, V3 होतं सर्वेट अँड V4 होतं सर्विंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सिम्पथाईज. त्याचं सिम्पथाईज मीन्स सहानुभूती देणे. त्याचं V1 होतं सिम्पथाईज, V2 होतं सिम्पथाईज्ड, V3 होतं सिम्पथाईज्ड अँड V4 होतं सिम्पथायझिंग. त्यानंतर सीक. सीक मीन्स शोधणे. त्याचं V1 होतं सीक, V2 होतं सॉट, V3 सॉट अँड V4 होतं सीकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट. सेंट मीन्स पाठवणे. त्याचं V1 होतं सेंट, V2 होतं सेंट, V3 होतं सेंट अँड V4 होतं सेंडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सेट. सेट मीन्स मावळणे आणि योग्य जुळणी करणे. त्याचं V1 होतं सेट, V2 होतं सेट, V3 होतं सेट अँड V4 होतं सेटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सीव. सीव मीन्स शिवणे. त्याचं V1 होतं सीव, V2 होतं सीव्ड, V3 होतं सीव्ड अँड V4 होतं सिविंग. त्यानंतर नेक्स्ट आहे शेक. शेक मीन्स हलणे, हलवणे. त्याचं V1 होतं शेक, V2 होतं शूक, V3 होतं शेकन अँड V4 होतं शेकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ड शेड. शेड मीन्स ढाळणे. त्याचं V1 होतं शेड, V2 होतं शेड, V3 पण शेड अँड V4 शेडिंग. इथे V4ला डबल ING आलेलं आहे. त्यानंतर शो. शो मीन्स दाखवणे. त्याचं V1 होतं शो, V2 होतं शोड, V3 होतं शोड अँड V4 होतं शोईंग. त्यानंतर नेक्स्ट आहे शट. शट मीन्स बंद करणे. त्याचं V1 होतं शट, V2 होतं शट, V3 होतं शट अँड V4 होतं शटिंग. इथे पण EIOU आहे. U आहे म्हणून इथे चौथ्या रूपाला डबल T आलेला आहे, कारण टीच्या अगोदर U हा स्वर आहे म्हणून शटिंग आलेला आहे, डबल T ING. त्यानंतर नेक्स्ट आहे स्ले. स्ले मीन्स ठार मारणे. त्याचं V1 होतं स्ले, V2 होतं स्ल्यू, V3 होतं स्लेन अँड V4 होतं स्लेइंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्लाईड. स्लाईड मीन्स घसरणे, घसरत जाणे. त्याचं V1 होतं स्लाईड, V2 होतं स्लीट, V3 होतं स्लीट अँड V4 होतं स्लायडिंग. इथे ई काढून ING लावलेला आहे V4ला. त्यानंतर स्लिंग. स्लिंग मीन्स भिरकावणे, फेकून देणे. त्याचं V1 होतं स्लिंग, V2 होतं स्लंग, V3 होतं स्लंग अँड V4 होतं स्लिंगिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्लिंक. स्लिंक मीन्स गुपचूप निघून जाणे. त्याचं V1 होतं स्लिंक, V2 होतं स्लंक,
V3 होतं स्लंक अँड V4 होतं स्लिंकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्माईट. स्माईट मीन्स प्रहार करणे. त्याचं V1 होतं स्माईट, V2 होतं स्मोट, V3 होतं स्मिटन अँड V4 होतं स्मिटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेल. स्पेल मीन्स चे स्पेलिंग लिहिणे. त्याचं V1 होतं स्पेल, V2 होतं स्पेल्ड, V3 होतं स्पेल्ड अँड V4 होतं स्पेलिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पिल. स्पिल मीन्स सांडणे. त्याचं V1 होतं स्पिल, V2 होतं स्पिल्ड, V3 होतं स्पिल्ड अँड V4 होतं स्पिलिंग. नंतर स्पिन. स्पिन मीन्स सूत कातणे. त्याचं V1 होतं स्पिन, V2 होतं स्पॅन, V3 होतं स्पून अँड V4 होतं स्पिनिंग. स्पिनिंग झालेलं आहे आय नंतर डबल एन ING घेतलेलं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पीट. स्पीट मीन्स थुंकणे. त्याचं V1 होतं स्पीट, V2 होतं स्पॅट, V3 होतं स्पॅट अँड V4 होतं स्पीटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्प्लिट. स्प्लिट मीन्स चिरणे, फोडणे, तुकडे करणे. त्याचं V1 होतं स्प्लिट, V2 होतं स्प्लिट, V3 होतं स्प्लिट अँड V4 होतं स्प्लिटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पॉईल. स्पॉईल मीन्स खराब करणे, खराब होणे. त्याचं V1 होतं स्पॉईल्ड, V2 होतं स्पॉईल्ड, V3 होतं स्पॉईल्ड अँड V4 होतं स्पॉइलिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रेड. स्प्रेड मीन्स पसरणे. त्याचं V1 होतं स्प्रेड, V2 होतं स्प्रेड, V3 होतं स्प्रेड अँड V4 होतं स्प्रेंडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रिंग. स्प्रिंग मीन्स उसळणे, उसळी घेणे. त्याचं V1 होतं स्प्रिंग, V2 होतं स्प्रँग, V3 होतं स्प्रंग अँड V4 होतं स्प्रिंगिंग. त्यानंतर स्टिंग. स्टिंग्स मीन्स नांगी मारणे. त्याचं V1 होतं स्टिंग, V2 होतं स्टंग, V3 होतं स्टंग अँड V4 होतं स्टिंगिंग. त्यानंतर स्वेल. स्वेल मीन्स सुजणे. त्याचं V1 होतं स्वेल, V2 होतं स्वेल्ड, V3 होतं स्वेल्ड अँड V4 होतं स्वेलिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे स्विंग. स्विंग मीन्स झोके देणे, घेणे. त्याचं V1 होतं स्विंग, V2 होतं स्वंग, V3 होतं स्वंग अँड V4 होतं स्विंगिंग. हे झाले अल्फाबेट S पासून सुरू होणारे क्रियापदाची रूपे. त्यानंतर नेक्स्ट आहे T पासून सुरू होणारे क्रियापदाची रूपे. आता पहिलं आहे त्यामध्ये टेक. टेक मीन्स घेणे. त्याचं V1 होतं टेक, V2 होतं टूक, V3 होतं टेकन अँड V4 होतं टेकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉक. टॉक मीन्स बोलणे. त्याचं V1 होतं टॉक, V2 होतं टॉक्ड, V3 होतं टॉक्ड अँड V4 होतं टॉकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टॅली. टॅली मीन्स मिळवणे. त्याचं V1 होतं टॅली, V2 होतं टॅलिट, V3 होतं टॅलिट अँड V4 होतं टॅलिंग. इथे पण Y काढून IED लावलेलं आहे V2 V3ला आणि V4ला Y ठेवूनच ING लावलेलं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेट. स्टेट मीन्स चव ओळखणे, चाखणे. त्याचं V1 आहे टेस्ट, V2 आहे टेस्टेड, V3 आहे टेस्टेड अँड V4 आहे टेस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टीच. टीच मीन्स शिकवणे. त्याचं V1 आहे टीच, V2 आहे टॉट, V3 आहे टॉट अँड V4 आहे टीचिंग. त्यानंतर टेअर. टेअर मीन्स फाडणे, फाटणे, अश्रू येणे. V1 आहे टेअर, V2 आहे टोर, V3 आहे टोर्न अँड V4 आहे टिअरिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टेल. टेल मीन्स सांगणे, कळवणे. त्याचं V1 आहे टेल, V2 आहे टोल्ड, V3 आहे टोल्ड अँड V4 आहे टेलिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे थ्रो. थ्रो मीन्स फेकणे, टाकणे. त्याचं V1 आहे थ्रो, V2 आहे थ्रू, V3 होतं थ्रोन अँड V4 आहे थ्रोईंग. त्यानंतर नेक्स्ट आहे थिंक. थिंक मीन्स विचार करणे, कल्पना करणे. त्याचं V1 आहे थिंक, V2 आहे थॉट, V3 आहे थॉट अँड V4 आहे थिंकिंग. तर नेक्स्ट आहे थँक. थँक मीन्स आभार मानणे, धन्यवाद. त्याचं V1 आहे थँक, V2 होतं थँक्ड, V3 होतं थँक्ड अँड V4 होतं थँकिंग. त्यानंतर आहे थ्रेटन. थ्रेटन्स मीन्स घाबरणे, भेडसावणे. त्याचं V1 होतं थ्रेटन, V2 होतं थ्रेटन्ड, V3 होतं थ्रेटन अँड V4 होतं थ्रेटनिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टाय. टाय मीन्स बांधणे, बंधन घालणे. त्याचं V1 होतं टाय, V2 होतं टाईट, V3 होतं टाईट, V4 होतं टाईंग, टाईंग. त्याचे दोन स्पेलिंग येतात TIEING किंवा TYING असं लिहिलं तरी पण चालेल. त्यानंतर नेक्स्ट आहे टोल.
टॉईल म्हणजे मेहनत करणे, परिश्रम करणे. त्याचं V1 होतं टॉईल, V2 होतं टॉईल्ड, V3 होतं टॉईल्ड अँड V4 होतं टॉईलिंग. त्यानंतर आहे टॉलरेट. टॉलरेट मीन्स सहन करणे, परवानगी देणे. त्याचं V1 होतं टॉलरेट, V2 होतं टॉलरेटेड, V3 होतं टॉलरेटेड अँड V4 होतं टॉलरेटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे टॉर्चर. टॉर्चर मीन्स सतावणे, छळ करणे. त्याचं V1 होतं टॉर्चर, V2 होतं टॉर्चर्ड, V3 होतं टॉर्चर्ड अँड V4 होतं टॉर्चरिंग. नेक्स्ट आहे टच. टच मीन्स स्पर्श करणे, हाताळणे. त्याचं V1 होतं टच, V2 होतं टच्ड, V3 होतं टच्ड अँड V4 होतं टचिंग. त्यानंतर आहे ट्रेड. ट्रेड मीन्स व्यापार करणे. त्याचं V1 होतं ट्रेड, V2 होतं ट्रेडेड, V3 होतं ट्रेडेड अँड V4 होतं ट्रेडिंग. इथे पण V4मध्ये ई काढून ING लावलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सफर. ट्रान्सफर मीन्स बदली करणे, बदलणे. त्याचं V1 होतं ट्रान्सफर, V2 होतं ट्रान्सफर्ड, V3 होतं ट्रान्सफर्ड अँड V4 होतं ट्रान्सफरिंग. इथे पण शेवटच्या अक्षरापूर्वी आरच्या अगोदर ई आलेला आहे. ई स्वर असल्यामुळे शेवटचं अक्षर डबल आलेलं आहे, म्हणून V2 V3ला RR आलेला आहे अँड V4ला RRING आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सलेट. ट्रान्सलेट मीन्स संभाषण करणे. इथे V1 होतं ट्रान्सलेट, V2 होतं ट्रान्सलेटेड, V3 होतं ट्रान्सलेटेड अँड V4 होतं ट्रान्सलेटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट मीन्स परिवहन करणे, वाहतूक. त्याचं V1 होतं ट्रान्सपोर्ट, V2 होतं ट्रान्सपोर्टेड, V3 होतं ट्रान्सपोर्टेड अँड V4 होतं ट्रान्सपोर्टिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल मीन्स प्रवास करणे. त्याचं V1 होतं ट्रॅव्हल, V2 होतं ट्रॅव्हल्ड, V3 होतं ट्रॅव्हल्ड अँड V4 होतं ट्रॅव्हलिंग. इथे पण Lच्या अगोदर स्वर आलेला आहे, त्याच्यामुळे शेवटचं अक्षर डबल आलेलं आहे, म्हणून LLED आलेलं आहे V2 V3ला आणि V4ला LLING आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रीट. ट्रीट मीन्स हाताळणे, इलाज करणे. त्याचं V1 आहे ट्रीट, V2 होतं ट्रीटेड, V3 होतं ट्रीटेड अँड V4 होतं ट्रीटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे थ्रेड. थ्रेड मीन्स तुडवणे, चालणे. त्याचं V1 आहे थ्रेड, V2 आहे ट्रोड, V3 आहे ट्रोडन अँड V4 आहे ट्रेडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रबल. ट्रबल मीन्स त्रास देणे, घेणे. त्याचं V1 आहे ट्रबल, V2 आहे ट्रबल्ड, V3 आहे ट्रबल्ड अँड V4 ट्रबलिंग. त्याच्यानंतर ट्रस्ट. ट्रस्ट मीन्स विश्वास ठेवणे किंवा विश्वस्त मंडळ. V1 होतं त्याचं ट्रस्ट, V2 होतं ट्रस्टेड, V3 होतं ट्रस्टेड अँड V4 होतं ट्रस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्राय. ट्राय मीन्स प्रयत्न करणे. त्याचं ट्रायचं V1 होतं ट्राय, V2 होतं ट्राईड, V3 होतं ट्राईड अँड V4 होतं ट्राईंग. इथे पण Y काढून IED लावलेलं आहे V2 V3ला आणि V4ला Y ठेवूनच ING लावलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टर्न. टर्न मीन वळवणे, फिरवणे किंवा फिरणे. V1 आहे त्याचं टर्न, V2 आहे टर्न, V3 आहे टर्न अँड V4 आहे टर्निंग. ही झाली आपली T अल्फाबेटपर्यंतची क्रियापदाची रूपे. ती व्यवस्थित करा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित करा, कारण ती खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचे व्हिडिओज वगैरे कसे वाटतात ते पण आम्हाला नक्की कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आम्हाला लाईक, कमेंट, शेअर करायला पण विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला पण विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल ज्यावेळी आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्यावेळी. आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण राहिलेली जी क्रियापदाची रूपे आहेत ती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.